आता उलट कळतंय. हा म्हणूनच ते उशिरा आलेत. आता 1 ते 4 त्यांचा झोपण्याचा टायमिंग होईल, त्या अगोदर ते लवकर खेळा. 12 वाजलेत, 1च्या आत आपल्याला लवकर मॅच संपवायची. इथे अवांतर धावेने धावसंख्येमध्ये जी सुरुवात होते, पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू अवांतर. एका धावेने इथे धावसंख्येला सुरुवात झाली आहे. कोथरूड संघ आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर इथे फलंदाजीसाठी आमंत्रित केला जातोय आणि त्याचबरोबर सदाशिव पेठ हा संघ गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढला अलॉंग दी कार्पेट. इथे मात्र धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 5 धावा. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या लगत आहे. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. ज्यावेळेस फलंदाज शफल होऊन खेळताना त्यावेळेस तो वाईट तितकाच लांब जातो. शफल होऊन खेळल्यानंतर उजव्या यष्टीच्या जेवढा तुम्ही बाहेर येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढाच वाईट तुमच्यापासून लांब गेलेला असतो. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 धावा झाल्यात. पाच धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू, इथे मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6 धावा. इथे चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण डीपमध्ये तैनात आहे. 1 धाव त्याचं रूपांतर दुहेरीत केलंय. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे पहिलं सुरू आहे. आतापर्यंत 8 धावा झाल्यात. दुसरं 8 धावा झाल्यात. पुढचा चेंडू, चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा. एक धाव देखील तितकीच महत्वाची आहे. त्यामध्ये एखादा चौकार षटकार देखील येणं गरजेचं आहे.
आतापर्यंत 9 धावा झाल्यात. पुढचा चेंडू चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषा पार दणदण करत येतोय चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावसंख्या होते ती किती 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 13 धावा. आतापर्यंत चांगली फटकेबाजी दोन्ही आघाडीचे बॅटर करतात. गोलंदाजी मार्कवरती इथे गोलंदाज धनराज दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. पहिला चेंडू समोरच्या दिशेने मोठा प्रहार आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे चेंडू विसावला जातोय. आघाडीचा बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन. सदाशिव पेठ या संघाला एक जीवदान एक यश मिळतंय. तर कोथरूड संघाचा आघाडीचा बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. बॅट्समन नेम केतन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय केतन यांना. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला आणि आल्या आल्या इथे केतनच्या बॅटमधून चौकार देखील येतोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. पहिल्या चेंडूवरती नक्कीच गोलंदाजाला यश मिळतोय, परंतु केतन आपला क्लास दाखवतोय. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा.
धावसंख्येकडे आपण लक्ष देतोय. 20 धावा झाल्यात. इथे षटकं 2 षटकं इथे पूर्ण आहेत आणि 2 फलंदाज बाद 20 धावा झाल्यात. म्हणजे धावगती अगदी योग्य आहे. दोन मिनिटं. आता हे जे गोलंदाजी करतायत असं समोरच्या संघाचं ऑब्जेक्शन आहे. हा मग ऐका ना, एका ओव्हर नंतर आले ना, मग 2 ओव्हर झाल्या, तिसऱ्या ओव्हरला ती गोलंदाजी करू शकतात ना. ऐका, ते दुसऱ्या चेंडूला आले होते, परंतु पंचांनी सांगितले की ओव्हर झाल्यानंतर तुम्ही आत या. आणि जेवढे चेंडू तो बाहेर असतो ते चेंडू झालेले आहेत. 1 ओव्हर झाली ना, दुसरी झाली, आता टाकू शकतात. चला कंटिन्यू करू आपण. नियम त्यांनाही बरोबर आहे, ऑब्जेक्शन घेणं त्यांचं काम आहे. इथे चेंडू डाव्या इष्टीच्या लगत आहे, परंतु इथे काहीसा स्पर्श शरीराचा होतोय, त्यामुळे वाईड बॉल नसेल. चेंडू निर्धावच आहे. धावसंख्या होते ती 20. आतापर्यंत 13 चेंडू झालेत आणि 13 चेंडूंमध्ये 20 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. चला आता पुन्हा एकदा आपण मॅचकडे थोडंसं लक्ष देऊया. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे. तिसरा फलंदाज इथे बाद झाला आणि 24 धावा झाल्यात. म्हणजे जी सुरुवात होती ती सुरुवात इथे कुठेतरी आपल्याला होताना, शेवट होताना, चांगला होताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. कारण 3 फलंदाज आतापर्यंत सदाशिव पेठ या संघाने बाद केलेले. आघाडीचे 3 फलंदाज बॅक टू बॅक इथे बाद झालेत. नवीन बॅट इथे मैदानामध्ये येत आहेत. हॅलो 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 प्रदीप बांधव इथे नवीन बॅट. यानंतर दौंड वर्सेस बोर या सामन्याचा टॉस
या मॅचेससाठी ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सर केले ते अक्षतजी जैन, त्याचबरोबर क्रीडा अध्यक्ष कुणाल राठोड, गणेश ठोंबरे आणि धैर्यशील शिंदे हे पुढच्या टीमचा टॉस करतील. दौंड वर्सेस भोर दोन्ही कॅप्टननी संपर्क करायचा आहे. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येत आहेत. पाहूया कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. मॅचेसचा आनंद घेताना MSCD वेस्टर्न झोनचे राहुलजी देशपांडे, विकास काळे, दत्तप्रसाद टोपे, मार्केट यार्डचे आमचे मार्गदर्शक, आमचे प्रिय परम मित्र, आमचे भाऊ संजय बिबवे, गणेशजी ठोंबरे, रविशेठ धमाले, अध्यक्ष संदीप भाऊ पारक, हॅलो, विकास काळे, धैर्यशील शिंदे, रवी धमाले, संजय खोपडे, आलेल्या सर्व संघाच्या खेळाडूंना केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट आणि सर्व EC मेंबरकडनं खूप खूप शुभेच्छा. पंचांनी लवकर सामने खेळावे ही विनंती. आपल्याला वेळेत 9 सामने संपवायचे आहेत. खेळाडूंना एक विनंती, सामने वेळेत झाले पाहिजे प्लीज. यानंतरचा सामना दौंड वर्सेस भोर दोन्ही टीमच्या कॅप्टननी संपर्क करायचा आहे प्लीज. श्रीराम चांडक सदाशिवपेठकडनं बॉलिंगसाठी, कोथरूड वर्सेस सदाशिवपेठ. आमदार जगन्नाथजी उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी माऊली नरेरे चषक. यानंतर दोन्ही टीमच्या कॅप्टननी संपर्क करायचा आहे. स्टेजच्या जवळ टॉस करून घ्यायचा आहे. टॉस का बॉस मध्ये जो टॉस जिंकेल तो गणेश जाधव व शिवाजी गादादे यांच्याकडनं एक स्मार्ट वॉच टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनला देण्यात येईल. त्याचबरोबर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच इपियॉन फार्मा विपुल शहा व रामभाऊ गायकवाड यांच्याकडनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला एक पाण्याची टँक आणि टी शर्ट अशी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असेल. याची सर्व मॅन ऑफ द मॅच घेणाऱ्या यांनी आदरणीय आप्पासाहेबांच्या शुभ हस्ते दिनांक 5 तारखेला घ्यायचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी प्लीज दौंड आणि भोर, नाना आणि राहुल देशपांडे यांनी दोन्ही टीमच्या कॅप्टनला बोलवायचे. हा टॉस या मॅचेससाठी आर्यन केमिस्ट, अक्षत जैन, कुणाल राठोड, धैर्यशील शिंदे, गणेश टोमरे, संजय बिबवे यांनी हा टॉस करून घ्यायचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचंय. भोर यूट्यूबनी कव्हरेज करायचंय. संजय कुंजीर, धैर्यशील शिंदे, गणेश टोमरे, अक्षत जैन आणि कुणाल राठोड यांनी टॉस करून घ्यायचा आहे. संजय खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासवासी माऊली नरेरे वर्ष चषक 11व अतिशय सुंदर असं नियोजन, अहोरात्र कष्ट, त्याबरोबर आयोजन कमिटीमध्ये त्यांचा अथर्व जोशी, समर्थ बेलकर, संजय कुंजीर, गणेश जाधव, संजय शहा, सुयोग शहा, कुणाल राठोड यांनी ही मेहनत घेऊन ही स्पर्धा उभी केलेली आहे. त्यांचा सर्व खेळाडू आणि केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कडनं खूप खूप आभार. आता भोर चला, आप्पा धैर्यशील, नाना कुठे आहे? नाना, संजय कोपडे, टॉस का बॉस पुढे घ्या. टॉस का बॉस पुढे घे. आप्पा इकडे आहे. आप्पा धैर्यशील आहे इकडे. गणेश धैर्यशील इकडे थांब. बोर यूट्यूब
ओ युट्यूब टॉस घ्या, तिकडच्या घेऊ दे. चला या टीमचे टी शर्टचे स्पॉन्सरर अक्षत जैन, कुणाल राठोड, संजय बिबवे, धैर्यशील शिंदे, नाना राजापुरे, PRO गणेश टोंबरे ग्रामीण. ग्रामीणचा हा सामना राहुल देशपांडे यांची टीम आणि नाना राजापुरे यांची टीम. रवी शेठ जाऊ ना, रवी शेठ डामाले. सागर आणि दौंडचा कोण कॅप्टन आहे? गणेश, रुशाल ताकवले. चला टॉस घ्या. अक्षत, कुणाल, राहुल, संजय. ओके चला गणपती बाप्पा. टेल्स. कुणी टॉस जिंकला? चला त्यांना हे टॉस का बॉस द्या. टॉस का बॉस एक हातात पकड. दौंडवाल्यांनी बॉलिंग घेतलेली आहे. राहुल देशपांडे वर्सेस नाना राजापुरे, रोहिदास राजापुरे असा सामना रंगणार आहे. टॉस का बॉस गणेश जाधव आणि शिवाजी गदादे. स्मार्ट वॉच दौंडला मिळालेला आहे. ताकवले इकडे. ओ ताकवले या. तुम्ही या सामन्याचा टॉस जिंकलेला आहे. प्रथमच तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचे टीम मालक रोहिदास राजापुरे आणि तुमची टीम. तर तुम्ही टॉस जिंकून काय घेतलेले आणि तुम्हाला सामन्यांच्या नियोजनाविषयी काय वाटतंय? आपले अध्यक्ष संदीप शेठ पारेख आपल्या बरोबर आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय सामन्यांच्या नियोजनाविषयी आणि तुम्ही किती टार्गेट देणार? प्रथम तर मी सगळ्या CAPDचं धन्यवाद करतो की आमच्यासारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या खेळाडूंना इथं येऊन एक प्लॅटफॉर्म मिळतो. त्याबद्दल CAPDचं धन्यवाद. आम्ही टॉस जिंकून आत्ता फिल्डिंग घेतोय सर आणि आम्ही एक 50 रनापर्यंत त्यांना मॅक्झिमम थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघांना CAPD तर्फे शुभेच्छा. धन्यवाद. पुढील मॅचचा टॉस देखील तिथे संपन्न झाला. एका बाजूला आपण पाहिलं तर भोर संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर दौंड. या दोन संघामध्ये पुढील मॅचचा टॉस दौंड संघाने जिंकलाय आणि त्यांचा निर्णय या ठिकाणी असेल. दौंड संघ आपण काय घेतलाय निर्णय? बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि भोर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. परंतु चालू असलेली मॅच देखील आपण पाहिलं ना तर दोन्ही शहरी भागातील हे खेळाडू आहेत आणि या पुणे शहरातील मध्यवर्ती भागामधील हे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एक संघ आहे तो कोथरूड जो फलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सर्वात प्रमुख म्हटल्यानंतर सदाशिव पेठ हा संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा झाल्या. 4 बॅटर इथे बाद आहेत. पुढचा चेंडू मंकड विकेटचा प्रयत्न. आता मंकड विकेट घेताना पण काहीशे रूल आहेत. तुम्ही अर्ध्या विकेटवरती जाल आणि परत येऊन लावाल तसं होत नाही. गोलंदाजी ऍक्शन पूर्ण केल्यानंतर त्या क्रीजच्या पुढे जायचं नाही. तुम्हाला अलीकडेच प्रयत्न सुरेख आहेत परंतु अपयश आले एवढं मात्र नक्की आहे. आता फलंदाज पुढेच जाणार नाही. तुम्ही वॉर्निंग दिलेली आहे त्यांना. पुढचा चेंडू गोलंदाज इथे सज्ज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. जोरदार अपील इथे केली जाते. अपील या ठिकाणी फेटाळून दिली जाते. चांगली गोलंदाजी आपल्याला गोलंदाजाची पाहायला मिळते. उद्धव धनावडे या इथे गोलंदाजी मार्क वरती आहे आणि प्रदीप आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहे. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. इथे बॅकफुटला जाऊन चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा झाल्यात.
म्हणजे पहिल्या षटकामध्ये कोथरूड संघाच्या 10 धावा झाल्या होत्या, परंतु पुढच्या 4 षटकांमध्ये फक्त 24. म्हणजे इथे कुठेतरी, आणि पहिल्या षटकामध्ये एकही फलंदाज बाद नव्हता. पुढच्या 4 षटकामध्ये 4 फलंदाज बाद झाले आणि 24च धावा आल्यात. आता शेवटचे 6 बॉल निर्णायक. बघा आता खेळाडूंना इथे विनंती आहे की जे नेट्स लावलेले आहेत, जे गेट्स आहेत, जे ताराचे कंपाऊंड आहेत, त्या तारेच्या कंपाऊंडमधून उड्या मारून बाहेर जाऊ नका, नाहीतर ग्राउंड्समन तुम्हाला आतमध्ये येऊन देणार नाही. आता ही सूचना तुम्हाला सातत्याने दिली जाते, कारण एवढं चांगलं सुंदर मैदान आहे, त्या मैदानाची काळजी आपण देखील घ्यायची. इथे मात्र चांगला फटका आणि फटक्यावरती इथे चौकार. फटक्यांचा चांगला आविष्कार 4 धावेंसाठी. MSCDA माजी सहसचिव, आपले मार्गदर्शक, ज्यांनी स्पीकर, लाईट याच्यासाठी स्पॉन्सरशिप दिली, ते आमचे मार्गदर्शक दिनेश शेठ कर्नावट यांचं खूप खूप स्वागत. त्याचबरोबर सुरेश शेठ बापना यांचा चिरंजीव फिल्डिंगसाठी आलेला आहे, त्याचा सामना बघण्यासाठी ते इथं उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनी 2 मिसफिल्ड करून 8 रन वाढवण्यासाठी कोथरूड टीमला खूप खूप मदत केलेली आहे, त्याचंही खूप खूप अभिनंदन. इथे पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चौकार आला, धावसंख्या होते ती 32 धावा. दुसऱ्या चेंडूवरती देखील आलेला चौकार, अगदी बॅक टू बॅक 2 चौकार. म्हणजे इथे फलंदाजाने मात्र गेअर बदलण्याचं काम केलंय आणि करावं लागेल. मोठी धावसंख्या इथे उभी करावी लागेल. सदाशिव पेठ संघ देखील तितकाच ताकदवान आहे. पुढचा चेंडू पाहूया. इथे चौकार हॅट्रिक सुरेश शेठ बापना यांचा चिरंजीव कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार आणि फिल्डिंग. तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक इथे पूर्ण झाली आहे. लागोपाठ 3 चौक मारले. डीजे 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 46 धावा. पहिल्या 3 चेंडूंवरती इथे 3 चौकार आलेत. चांगली बॅटिंग आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव तर पूर्ण. दुसरीचा इथे प्रयत्न केला जाणारच आहे, ते ठाऊकही होतं. आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे फलंदाज धावबा 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. 1 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 47 धावा. क्रिकेटर होता कोथरूडच्या टीमला, तो प्रॅक्टिस करता तो पहिल्या दिवसापासून कायम मदत करायचा. पुन्हा एकदा फुल टॉस. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातोय. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाणार आहे. 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 49 धावा आणि 50 धावेंची गरज आहे. 36 चेंडूमध्ये 50 धावा इथे सदाशिव पेठ संघाला करणं बंधनकारक आहे. सुयश बुटाला आहे ना आमच्यामध्ये, सुयश बुटाला आहे ना, नाहीये समीर. ए समीर, सम्या, ए इकडे इकडे समीर, इकडं समीर. स्टेज. अरे समीर, आम्ही दिलं असतो, त्यांनी अडवले बॉल. भोर संघ आहे का तिथे मला वाटतं प्रॅक्टिस करतायत. तुम्ही भोरवाले ना, प्रॅक्टिस करू नका. म्हणजे तुम्हाला आम्ही ती सूचना देणं विसरलो की मैदानाच्या बाहेर तुम्ही प्रॅक्टिस करूच नका. जी काय प्रॅक्टिस करायची
ती मैदानाच्या बाहेर कुठेही करू शकता. आणि आता परीक्षेला आल्यानंतर अभ्यास करायचा त्याच्यात काय अर्थ नाही. परीक्षा सुरू होण्या अगोदर तिचा अभ्यास करणं गरजेचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कोथरूड. चला पटकन मैदानाचा ताबा घ्या. टीम हर्डल्स इथे केला जातोय आणि गणरायाचा नामघोष इथे केला जातोय. त्याचबरोबर अख्ख्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील जयघोष झालाय. मॅचेस लवकर चालू करा. सदाशिव पेठनी 2 बॅट्समन पाठवायचे प्लीज. अंपायर यानंतरचा सामना दौंड वर्सेस बोर. दौंडनी टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे. चला दोन बॅट्समन लवकर प्लीज. सामना वेळेत संपवायचे. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये लगेच पाठवून द्या. या मॅचला फार उशीर झालाय. मला वाटतं की जवळजवळ पाऊण तास होऊन गेला एका इनिंग. 36 बॉल मध्ये 50 रनाची गरज सदाशिव पेठला जिंकण्यासाठी. रुपेश आणि श्रीराम असे 2 बॅट्समन मैदानात. रुपेश आणि श्रीराम सिद्धिविनायक डिस्ट्रीब्युटरचे भागीदार आणि श्रीराम मेडिकलचे मालकांचे चिरंजीव श्रीराम चांडक आणि रुपेश. दिनेश शेठ कर्नावट यांचं केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कडनं हार्दिक स्वागत. सकाळचा सेशन संपून उरकून मॅचेसचा आनंद घेण्यासाठी सदाशिव पेठच्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी चला इथे मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. अजिबात वेळ लावू नका. कोथरूड आणि सदाशिव पेठ दोन्ही संघांना ही शेवटची वॉर्निंग आहे. ईशा घुले हिचंही केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कडनं स्वागत. तिची नुकतीच वय वर्ष 18 खाली मुलींच्या याच्यामध्ये तिची निवड झाली आहे. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कडनं तिचं खूप खूप अभिनंदन. ईशा घुले 10 वर्ष ती ग्राउंडवरती येऊन हडपसरच्या टीमला प्रोत्साहित करत असते. सदाशिव पेठ वर्सेस सदाशिव पेठ असा सामना चालू होता. हडपसर वर्सेस सदाशिव पेठ आणि 5 बॉलमध्ये 6 छक्के मारून साजन यांनी तो सामना जिंकला होता. आठवणीसाठी हा प्रसंग सांगितला. चला इथे दुसऱ्या डावाला लगेचच आपण सुरुवात करतोय. आघाडीचा गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. सचिन पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट बॉल आहे. 1 बॉल 0 रन. 35 बॉल मध्ये 50 रनाची गरज. 35 बॉल मध्ये पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. सचिन इथे गोलंदाजी मार्क वरती येतोय. पॉवर प्लेच्या आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे गोलंदाजी अप्रतिम केली जाते. बोर संघ आणि दौंड संघ. कॅप्टन आपल्याला एक सूचना आहे. आपण आपली प्लेइंग 11 देण्यासाठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. कारण त्या प्लेइंग 11च्या मुळे फार उशीर होतोय. प्लेइंग 11 देण्यासाठी भोर आणि दौंड दोन्ही संघांचे संघनायक पटकन या. अजिबात वेळ घालवू नका. आता इथून पुढे कशा मॅचेस होतील हे तुम्हाला कळणार देखील नाही. इतक्या वेगात होणार आहेत. एका धावेने धावसंख्येचा शुभारंभ झालाय. 50 धावेचा इथे पाटला काय. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील आणि अपील इथे फेटाळली जाते. बघा प्रत्येक वेळी चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला ना की 11च्या 11 खेळाडू अपील करतात. परंतु पंच देखील तितकेच हुशार आहेत. इतक्या दबावाला ते सहजासहजी उत्तर देणार नाहीत. जो योग्य निर्णय तोच त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे घेताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 वरती स्थिरावलेली आहे. गोविंदजी गायकवाड सर, गणेशजी डोलारे सर आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर वैभव सर देखील इथे. म्हणजे तिन्ही पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं कामकाज आपल्याला करताना पाहायला मिळतात. धावसंख्या होते ती 2 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी. सातत्याने चेंडू निर्धाव. सातत्याने फलंदाजांना कठीण कठीण प्रश्न इथे विचारले जातात.
इथे पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. सचिन यांची गोलंदाजी आपण पाहिली तर फार कंजूसीने इथे धावा त्याने खर्च केल्यात. फार कंजूस गोलंदाज आहे. धावा मात्र इथे खर्च केल्या जात नाहीयेत. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं संपुष्टात आलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे धावसंख्या होते बिनबाद 2 धावा. त्याच्यानंतर इंदापूर आणि भोर नाही, त्याच्यानंतर आहे ना परत धनकोडी. त्याच्यानंतर 5 मॅच आहेत अजून. तुम्ही त्याच्यामुळे पटपट करा. 3 तास झाले, 4 तास, 1 तास आपण लेट आहे. पहिल्या दिवस शेवटच्या मॅचला त्रास होईल. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेने खेळण्यात येतो. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 3 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज विलास. अगदी अनुभवी गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात आणि पॉवर प्लेचं षटक आहे म्हणजे इथे अनुभवी खेळाडूच्याच खांद्यावरती ही जबाबदारी दिली जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. प्रॉपर टायमिंग तिथे करता आलं नाही आणि त्याचा फायदा दुहेरीत रूपांतर केलं जात आहे. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 5 धावा. धावसंख्या होते ती 6 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. प्रत्येक मॅच साठी आपण जो कालावधी देतो त्या कालावधीमध्येच मॅच पूर्ण होणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू भिरकावून दिलाय समोरच्या दिशेने. सीमारेषा पार. इथे येतोय षटकार. 6 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे म्हटल्यानंतर नवीनच बॉल दिला जाईल. आहे बॉल आहेत वाटतं. मॅच बॉल आलाय. ठीक आहे असू द्या. या ठिकाणी सर्व खेळाडूंना आणि सर्व आयोजकांना देखील इथे कळवण्यास येतंय की आपल्या या स्पर्धेदरम्यान कैलासवासी स्वप्नीलजी काटुळे यांच्या स्मरणार्थ आपल्याला 5,000 रुपये या स्पर्धेदरम्यान आपल्याला देणगी स्वरूपात लाभलेले आहेत. हर्षलजी भरेकर यांच्याकडून ते देणगी आपल्याला लाभलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक असे आभार. सातत्याने आपल्या या सर्व टीमच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक असं आभार व्यक्त केले जात आहेत. इथे अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 13 धावा. एक चांगली मॅच मैदानामध्ये रंगतीये. 60 धावेंचा इथे 50 धावेंचा पाठलाग आहे. अरे वाह क्या बात आहे. आज दिवसभरामध्ये प्रत्येक मॅच मध्ये एक चांगला झेल झालेला आहे. अप्रतिम झेल. खेळाडूंना विनंती आहे, मॅचेसचं टायमिंग फार वाढत चाललेलं आहे.
तर टाइमपास न करता लवकर परत ग्राउंडवरती सगळ्यांनी बॅटिंग आणि बॉलिंगसाठी तयार राहावं. चला, गोळा जास्त वेळ होऊ नका. तुम्ही जे एक गोळा होता ना त्याच्यामध्ये मी फार वेळ जातो आणि फलंदाजांनी पटकन मैदानात यायचंय. ठीक आहे, थोडस जुळून यायला थोडा वेळ लागेल, जुळायला थोडस वेळ लागेल. हा, नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. सुयश नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. काय अप्रतिम झेल इथे टिपण्यात आला. सचिनजी कातोरे यांच्या माध्यमातून हा झेल टिपण्यात आला. पहिलं षटक देखील सचिन यानेच हाताळलं होतं आणि झेल दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय. नवीन गोलंदाज इथे षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी येतोय प्रदीप. षटक क्रमांक 3 ची इथे सुरुवात होते. स्ट्राईकला आपण पाहतोय जय श्रीराम. आता नुसतं श्रीराम घेण्यात अर्थ नाही, जय श्रीराम. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे फसतोय. काहीशी गती इथे कमी केली आहे, वेग मात्र इथे काहीसा कमी करण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळत आहे. चेंडू निर्धाव आहे. इथे चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 14 धावा. तो चेंडू आतमध्ये प्रॅक्टिस करणारा बाहेर जाता कामा नये. आतमध्ये मैदानामध्ये खेळू नका बाहेरचे. चेंडू आडवा, अन्यथा प्रॅक्टिस लगेच बंद होईल. धावसंख्या होते ती 14 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने फार वेगात चेंडू टोलवण्यात आला. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. एकेका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत. फलंदाजी जेमतेम सुरू आहे, परंतु लक्ष काही मोठं नाही आहे. त्याचा पाठलाग इथे करावा लागेल. डान्सिंग डाऊन द विकेट आणि पुन्हा एकदा परफेक्ट गॅप मध्ये चेंडू होतोय फरार. इथे येतोय चौकार श्रीराम यांच्या बॅटमधून. 4 धावेंसाठी. डीजे धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. इथे मात्र कलात्मक फटका खेळण्यामध्ये यश आलंय, परंतु एकच धाव मिळते. म्हणजे गोलंदाजाच्या वेगाचा पुरेपूर फायदा देखील इथे घेतला जातोय. म्हणजे आक्रमणाबरोबर संयमाने देखील इथे उत्तर दिलं जात आहे जय श्रीराम यांच्या बॅटमधून. आतापर्यंत 20 धावा झाल्यात. अजूनही 30 धावेंची गरज आहे. इथे आडवा बॅटने चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. आता उरलेले 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 28 धावेंची गरज. 18 बॉल 28. अठरा चेंडूंमध्ये 28 धावेंची गरज. गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज सज्ज होतोय. प्रशांत. पाहूया प्रशांत नावाप्रमाणे प्रतिस्पर्धी संघाच्या डगआउटचं वातावरण अशांत करतोय का. षटक क्रमांक इथे 4 ची सुरुवात. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात. एक धाव मिळते जय श्रीराम यांच्या बॅटमधून. एकेरी धाव. धावसंख्या होते ती 23 धावा. अजूनही 27 धावेंची गरज आहे. 17 चेंडू आणि 27 धावा.
एका बाजूने जय श्रीराम तर दुसऱ्या बाजूने सुयश ही जोडी मैदानामध्ये आहे. फलंदाजाच्या नावात यश आहे. पाहूया तो यश मिळून देतोय का. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक फार दूरवरती म्हणजे 2 धावा तरी इथे आरामात आहेत. म्हणजे एका बाजूने वेगवान फटकेबाजी होते परंतु दुसऱ्या बाजूने एका धावेचं रूपांतर दुहेरीत म्हणजे सुयश चांगलं इथे बॉटम हँडचा वापर करतोय. 1 धाव त्या दरम्यान 2 धावा त्या दरम्यान मिळतात. धावसंख्या होते ती 25 धावा. बरोबर निम्म्या झाल्यात. तेवढ्याच धावा अजून बनवायच्यात. पुढचा चेंडू फुल्लर लाईनचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. अजूनही 24 धावेंची गरज आहे. 4 बॉल झाले ना. 15 चेंडू आणि 24 धावा. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये झेल इथे टिपला जाईल. जय श्रीराम यांचा इथे खेळ संपुष्टात आणि तिसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. खेळाडूंनी ग्राउंड वरती वेळ घालू नये. टाइमची फार आपलं जास्त झालेला आहे टाइम. वेळ घालू नये. पुढचे मॅचेस घ्यायचे आहेत आपल्याला. ज्या कुठल्या खेळाडूंना अथवा आलेल्या पाहुण्यांना जर का नाश्ता करायचा असेल तर नाश्ता करून घ्या. परंतु 1:15 वाजलेले आहेत. थोड्या वेळामध्ये जेवण सुरू होणार आहे. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये सज्ज होत आहेत. उद्धव इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे पायावरती आदळतोय. लेग बाय स्वरूपाची 1 धाव आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. 27 धावा आतापर्यंत झाल्यात. 23 धावेची अजूनही गरज आहे. 13 चेंडू आणि 23 धावा. 13-23 या चेंडूवरती मोठा प्रहार करणं हे सदाशिव पेठ या संघाला फार गरजेचं आहे. तर इथे कोथरूड या संघाला मात्र निर्धाव चेंडू फार गरजेचा आहे. इथे चेंडू अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढलाय. 1च धाव आहे. शेवटचे 12 आणि 12 मध्ये 22 धावेंची गरज आहे. 12 चेंडू आणि 22 धावा. एका बाजूला सदाशिव पेठ फलंदाजी करतात ज्यांना 12 चेंडूमध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. तर कोथरूड संघाला 12 चेंडूंमध्ये 22 धावा डिफेंड करायच्यात. चला पटपट खेळा. वेळ लावू नका. पंच आपण वेळ सांगताय ना त्यांना किती वेळेमध्ये किती षटकं पूर्ण करायची आहेत. आणि जर वेळ पुढे गेला तर तुम्ही दंड तिथे देऊ शकता. हे जी पेनल्टी आहे ती तुम्ही देऊ शकता. तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे. गोलंदाजी मार्क वरती सचिन आहे. 12 चेंडूंमध्ये 22 धावेंची गरज. बारा चेंडू आणि 22 धावेंची गरज. षटक क्रमांक मैदानामध्ये 5वं सुरू होत आहे. सचिन गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू मोठा प्रहार केलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा देखील प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील त्या दरम्यान पूर्ण आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा झाल्यात. माननीय आमदार श्री जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेबजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केमिस असोसिएशन ऑफ ड्रेगिस्ट आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कैलासवासी माऊली नरहरे चषक पर्व 11वा आपण मैदानामध्ये पाहतोय. आणि ज्याप्रमाणे आपण इथे या मान्यवरांचा उल्लेख केला लगेचच फलंदाजाने एक उत्तुंग असा षटकार ठोकून इथे 6 धावा नक्कीच मिळवल्यात.
धन्यवाद. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 36 धावा. इथे मात्र सचिन वरती आक्रमण जे चढवलं जात आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू हलक्या हाताने इथे कव्हरच्या दिशेने खेळून काढला. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 38 धावा. अजून 12 धावींची गरज आहे. 9 चेंडू 12, 9-12. कारण एक षटकारानंतर कुठेतरी सदाशिव पेठ हा संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये पकड निर्माण करतोय. 9 चेंडू आणि 12 धावा. काहीच महागडं षटक आहे सचिन याचं. पुन्हा एकदा चेंडू कट केलाय कव्हरच्या दिशेने. एक धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 39. 11 धावेंची गरज आहे. 8 चेंडू आणि 11 धावा. दोन्ही संघांसाठी हे दोन्ही चेंडू या षटकातील फार महत्वाचे आहेत. स्ट्राईकला असेल तो उद्धव. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा खेळला जातोय. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न थांबवलाय. उद्धव यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. अजूनही 10 धावेंची गरज आहे. 40 झाल्यात. 7-10. 7 चेंडू आणि 10 धावेंची गरज. शेवटचं षटक यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु 7 मध्ये 10 या चेंडूवरती किती धावा येतील. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये. जिथे 1 होती तिथे 4. चुकला तो संपला. 4 धावा. सहा चेंडू आणि 6 धावेंची गरज आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आहे. इथे मॅच संपवण्याचं काम जवळपास इथे फलंदाजांनी केलंय. 5 चेंडू आणि अजूनही 2 धावेंची गरज आहे. चला दौंड संघ आणि भोर संघ तयार राहायचंय. तुमची मॅच आहे याच्यानंतर. दौंड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय म्हणजे क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज व्हा. आता प्रॅक्टिस बंद करा. मैदानामध्ये जाण्याची तयारी करायची लगेच. तुम्हाला कुठलाही वेळ मिळणार नाही. आता इथे तुम्हाला विनंती नाही. इथे इथून पुढे ताकीदच आहे. कोणीच वेळ लावायचा नाही. पटकन जायचं आतमध्ये. पुन्हा एकदा कलात्मक फटका आहे. 1 धाव तर पूर्ण आहे. 4 चेंडू मध्ये अजूनही 1 धावेची गरज आहे. स्कोर लेवल. मागच्या षटकामध्ये सचिन यांनी तब्बल 16 धावा खर्च केल्या. एका षटकामध्ये 16 म्हणजे मॅचचं चित्रच बदलून गेलं. त्यामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातातून देखील काही चेंडू निसटले. शेवटचे 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. 4 बॉल 1. पुढचा चेंडू. इथे मात्र विजयी चौकार खेळून इथे धावसंख्येत वाढ होते. मॅच इथे संपली जाते. विजय संघाचं अभिनंदन. सदाशिव पेठ हा संघ जिंकलाय. तर कोथरूड संघाला इथे अजूनही काही मॅचचा अवधी असेल विजयासाठी. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच सदाशिव पेठ संघातील जय श्रीराम मॅन ऑफ द मॅचचे मानकरी.